जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज आता आहोत आपल्या हिरखंडी गावी. सकाळचे 6:30 झालेले आहेत. बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. आणि एक दिवस आड करून आमच्या इकडे पाणी येतं. तर पाणी भरण्याची लगबग बघा किती चालू आहे सगळ्यांची. पाणी असेपर्यंत घरातली कामं उरकण्यासाठी महिलांची पण धावपळ चालू आहे आणि सर्वांचं पाणी भरण्यासाठी धावपळ चालू आहे. चला तर आपण बघूया आता कसे कसे कोण कामं करतात. हे बघा, पाणी आलं आहे, पाईप लावला आहे, मोटर. पाणी खराब आहे भाऊ, पाणी खराब आहे. काय रे गाळ आहे सगळं. थोडंसं पाईप हे केलं ना, पाईप आता स्वच्छ होईल तशी. म्हणजे आता थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी होईल. हा. गढूळ पाणी आहे कारण दुसऱ्या विहिरीतून पाणी सोडलेलं आहे, तर पाणी गढूळ आहे. हे काय रे, चिंगी आणि काय? चिंगी पारू गौरी. हां, चिंगी पारू गौरी खाणं चालू आहे त्यांचं. हा, काय झालं? हा, सोडा ना तिथेच, असा पकडण्यापेक्षा सोडून द्या. बघा, आता आलं स्वच्छ पाणी. पहिल्यांदा असं खडूळ आणि आता स्वच्छ पाणी आलेलं आहे. जे खडूळ पाणी आहे ते आपण झाडांना टाकूया. बरेच याच्यावर पाणी नसल्यामुळे झाडं बघा कसे सुकलेत. मग खडूळ पाण्याचं असं झाडांना टाकून विद्या कपडे धुते. हो, हवं का सुंदर पक्षी. ही अडगळीची खोली आहे. थोडं काम घराचं बाकी आहे ना, तर हे इकडे सगळं सामान आम्ही लोकांनी असंच टाकलेलं आहे. म्हणजे जुन्या घरातलं जे सामान होतं ते इथे असंच टाकून ठेवलेलं आहे. ते हळूहळू घराची कामं चालले आहेत. जसं घराचे कामं होणार. अजून बघा बेडरूमचं बरंचसं काम बाकी आहे. खूप काम बाकी आहे. रेती वगैरे पडलेली आहे, तर आम्ही हळूहळू कामं करतो आहे. तर हे साफसफाई करताना ना मला एक हे बघा हे भेटलं आमच्या म्हणजे आजीच्या काळातलं आहे. काय काय बघूया आपण. आजीच्या काळामधल्या गोष्टी. हे पितळेचं सगळं सामान आहे, म्हणजे तांब्याचं. ही बघा ही वाटी आहे तांब्याची. हा एक काहीतरी डब्बा सिस्टम, डब्याचं हे आहे बहुतेक. याला झाकण असावं, पण ते झाकण कुठे याच्यात नाही आहे. तांब्याचं. हा डब्बा आहे. किती छान भांडी होती पहिली, बघा ना. ही आता बघायला पण आपल्याला भेटत नाही अशी भांडी. आता नवीन नवीन जमान्यात तर पण हे किती टिकाऊ आणि पितळेचं सगळं सामान आहे. बघूया आपण खोलून काय काय ह्याच्यात. हा डब्बा आहे, त्याचं झाकण. हा बघा तांब्याचा तांब्या. हा तांब्याचा पळा बघू शकतो आपण. हे काय, हे असंच रबर आहे. हे पण असंच आहे. हे हातोडीचं आहे. हा अडकित्ता फार जुना झाला आहे. आजी आमची पान सुपारी खायची ना, तिचा अडकित्ता आहे. बघू शकतो. अशी जपून ठेवणं गरजेचं आहे ह्या भांड्याने. आहे मी लोकांनी हे अडगळीच्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवलं आहे. खरं म्हणजे खूप जपलं पाहिजे. ह्या जुन्या वस्तू आहेत.
आता बघायला आणि कुठे भेटणार पण नाहीत. ह्या सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तर आपण नक्कीच ह्याला साफसफाई करून आता व्यवस्थित ठेवून देऊया सांभाळून. हे बघा पितळेची थाळी आहे, प्लेट आहे. ही पितळेची प्लेट किती हेवी आहे बघा ना, आणि किती टिकाऊ आहे. पूर्वीच्या काळातली म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या काळातलं हे सगळं. आजीची एवढी पितळेची भांडी होती, खूप काय काय होती भांडी, पण इकडे तिकडे सगळी मिक्स झालेली आहेत. आता एक ताट मिळालं बघा, अजून एक पितळेचं, किती मजबूत आणि खूप छान. नक्कीच आपण ह्याचं जतन करूया. ही एक आठवण आणि एक जुन्या काळातल्या वस्तू आहेत, ह्याचं संग्रहित करणं गरजेचं आहे. अजूनही आमचे काही करून बघा शेणाने सारवलेले आहेत, कारण एक आम्हा लोकांना थोडंसं एक आवडतं शेणाचं. तर विद्याला पण सारवणं खूप आवडतं. तर हा बेडरूम जो आहे, अजून काम पण बाकीच आहे, पण तोपर्यंत आम्ही लोकांनी शेणाने सारवून ठेवलेलं आहे. बघा किती छान शेणाने सारवलेलं आहे बेडरूम. काम पूर्ण तर होईलच. हा बघा, हा एक बेडरूम आहे, हा एक शेणाने सारवलेला आहे. हा डायरेक्ट दरवाजा आहे परड्यामध्ये इथे जायला. परडं म्हटलं तर अजून इथे बनवायचं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे, हवा सुटलं आहे. आता रिमझिम पाऊस येतो बघा. ढग हवा बघा किती सुटले. काय हो ते पडलं. मातीचा मस्त सुगंध येतोय ना. पाऊस खूप सुंदर असा मातीचा सुगंध दरवळ आहे. हे बघा, पाऊस येतोय. पवनचक्की दिसत आहेत काय? पवनचक्की झूम करून हे बघा, ह्या पवनचक्की आहेत. आज 13 मे, पाऊस पडतोय साताऱ्यामध्ये आपल्या. थंड वाटेल. उलट गरम वाफा येतील बाहेर. आता झाला पाऊस, थोडासा पडला, बंद झाला. ढगांचा आवाज येतोय बघा. ढग काका चालले.